नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका देवतेबद्दल ज्याचं नाव ऐकलं तरी लोक घाबरतात, पण खरं म्हणजे ते न्यायाचे देव आहे. होय, आपण बोलत आहोत शनिदेवाबद्दल. आणि विशेष म्हणजे शनी जयंती का साजरी केली जाते आणि त्या दिवशी काय करावे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहे जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. शनिदेव कोण आहे? शनिदेव हे सूर्यदेव आणि संजीवनी यांचे पुत्र आहेत. ते न्यायाचे देव आहेत. कर्मानुसार फळ देतात. त्यांना न्यायाधीश किंवा कर्मफळदाता म्हणतात. त्यांचे वाहन कावळा आहे. रंग काळा. लोक त्यांना घाबरतात कारण ते चुकीच्या कर्माला शिक्षा देतात, पण चांगल्या लोकांना ते खूप उंचीवर नेतात. शनी जयंती का साजरी केली जाते? शनिदेवांचा जन्म ज्येष्ठ अमावस्येला झाला, म्हणून हा दिवस शनी जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शनिदेव पृथ्वीवर विशेष प्रभाव टाकतात. या दिवशी पूजा केल्यास शनीची साडेसाती कमी होते. जीवनातील अडचणी अडथळे दूर होतात. शनी जयंतीला काय करावे? सकाळी लवकर स्नान करावे. शक्य असेल तर तिळाचे तेल लावून स्नान करावे. शनिदेवांची पूजा करावी. काळे तीळ, तेल, काळे कपडे अर्पण करावे. तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. मंत्र जप. ओम शनेश्वराय नमः. ओम शनेश्वराय नमः. ओम शनेश्वराय नमः. हा जप 108 वेळा करावा. सगळ्यात महत्त्वाचे, या दिवशी दान करणे सुद्धा खूप फलदायी समजले जाते. यामध्ये काळे तीळ, उडीद डाळ, काळे कपडे, लोखंड. गरिबांना दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. कावळ्यांना अन्न द्या. कावळा हा शनिदेवांचा वाहन आहे. त्यांना अन्न दिल्याने दोष कमी होतात. हनुमान मंदिराला भेट द्या. शनिदेवांना हनुमानजींची खूप भीती वाटते, त्यामुळे हनुमान चालीसा म्हणणे खूप फायदेशीर. आता या दिवशी काय करू नये? कोणाशीही भांडण करू नका. कोणाबरोबरही खोटं बोलू नका. वाईट विचार करू नका. मद्यपान टाळा. या दिवशी चांगले कर्म केल्यास त्याचे अनेक पटीने फळ मिळते. आता विशेष उपाय. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करा. तिळाच्या तेलाचा दिवा लावा. शनी मंदिरात तेल अर्पण करा. हे उपाय केल्याने आर्थिक समस्या, नोकरी समस्या कमी होऊ शकतात. मित्रांनो, शनिदेव आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीत, तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहेत. जर आपण आपले चांगले कर्म केले तर शनिदेव नेहमीच आपल्यासोबत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय शनिदेव. जय शनिदेव. धन्यवाद.